नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत संजीवनी प्रतिष्ठानचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय कुरुंद, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर, B.एड द्वितीय वर्ष 2024-2025. विषय सांकेतांक 212. प्रात्यक्षिकाचे नाव. उत्पादन विकसन. प्रात्यक्षिक घटक प्रदूषण. इयत्ता 8वी. विद्यार्थी शिक्षकाचे नाव शेख जास्मिन युसूफ. मार्गदर्शक शिक्षकाचे नाव श्री प्राध्यापक काळे सर. तर आज आपण हवा प्रदूषण हा घटक अभ्यासणार आहोत. त्यातील उपघटक पाहूयात. 1. प्रदूषण व प्रदूषके व्याख्या. 2. प्रदूषणाचे प्रकार. 3. हवा प्रदूषण व्याख्या. 4. हवा प्रदूषणाची कारणे. 5. हवा प्रदूषके स्रोत व परिणाम तक्ता. 6. वनस्पती व प्राणी यांच्यावर होणारे परिणाम. 7. हवा प्रदूषणाचा वातावरणावर होणारा परिणाम. 8. हवा प्रदूषणावर उपाय. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आधुनिक युगात आपणा सर्वांना भेडसावणारी समस्या म्हणजे वाढते प्रदूषण. प्रदूषण म्हणजे काय ते आपण पाहूया. प्रदूषण वातावरणात, पाण्यात, हवेत किंवा अन्नात सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला प्रदूषण असे म्हणतात. प्रदूषके रासायनिक किंवा जैविक पदार्थ जे पाणी, हवा किंवा जमिनीच्या गुणवत्तेला हानी पोहोचवतो त्याला प्रदूषके असे म्हणतात. प्रदूषण म्हणजे काय हे समजल्यानंतर आता आपण प्रदूषणाचे विविध प्रकार कोणते आहेत ते अभ्यासणार आहोत. 1. मृदा प्रदूषण. 2. हवा प्रदूषण. 3. जल प्रदूषण. 4. ध्वनी प्रदूषण. अशा प्रकारे प्रदूषणाचे 4 विविध प्रकार पडतात. प्रदूषणाच्या प्रकारातील हवा प्रदूषण या घटकाची सविस्तर माहिती आपण पाहूयात. तर हवा प्रदूषण म्हणजे काय? हवा प्रदूषण म्हणजे विषारी वायू, धूर, धूलिकण, सूक्ष्मजीव यांसारख्या घातक पदार्थांमुळे हवा दूषित होण्यास हवेचे प्रदूषण असे म्हणतात. आपण या चित्रातून पाहू शकतो हवा प्रदूषण कसे होते. जंगलात लागलेला वणवा, कारखान्यातून बाहेर पडणारा विषारी धूर इत्यादी घटकांमुळे हवा दूषित होत असते. हवेच्या प्रदूषणाची 2 कारणे आहेत. नैसर्गिक कारणे आणि मानवनिर्मित कारणे. नैसर्गिक कारणे. 1. ज्वालामुखीचा उद्रेक. 2. भूकंप. 3. वावटळी व धुळीची वादळे. 4. वणवे. 5. सूक्ष्मजीव हवेत मिसळल्यामुळे. चित्रात दाखवल्याप्रमाणे हवा प्रदूषणाची ही नैसर्गिक कारणे आहेत. मानवनिर्मित कारणे. 1. इंधनाचा वापर. 2. औद्योगिकीकरण. 3. अणुऊर्जा निर्मिती व अणुस्फोट ही हवा प्रदूषणाची मानवनिर्मित कारणे आहेत. हवा प्रदूषण कशामुळे होते म्हणजेच त्याचे स्रोत काय आहेत तसेच त्याचे विपरीत परिणाम आपण दिलेल्या तक्त्याद्वारे अभ्यासूयात. हवा प्रदूषकांमध्ये सल्फर डायऑक्साईड SO2, कार्बन मोनॉक्साईड CO, नायट्रोजनाची ऑक्साईडे, हवेत मिसळलेले कणरूप पदार्थ, धूळ, कीटकनाशके व मिथेन ही विविध प्रदूषके आहेत. 1. सल्फर डायऑक्साईड हा कारखान्याचे धूर यातून हवेत मिसळला जातो. त्याचा आपल्या शरीरावर डोळ्यांचा दाह, श्वसनदाह आणि खोकला असा परिणाम होतो. 2. कार्बन मोनॉक्साईड CO हा वाहन आणि कारखान्यांचा धूर यातून हवेत मिसळला जातो. त्याचा रक्ताच्या ऑक्सिजन क्षमतेत घट हा परिणाम आपल्या शरीरावर होतो. 3. नायट्रोजनची ऑक्साईडे हा वायू वाहनांचा धूर यातून हवेत मिसळला जातो. फुफ्फुसे व श्वसन मार्गाचा दाह अशा प्रकारे शरीरावर आपला परिणाम होतो. 4. हवेत मिसळलेले कणरूप पदार्थ.
हे उद्योग व वाहनांचा धूर यातून हवेत मिसळतात. त्याचा श्वसन रोग हा परिणाम आपल्या शरीरावर होतो. 5. धूळ. धूळ हा उद्योग व वाहनांचा धूर यातून हवेत मिसळली जाते. त्याचा सिलिकॉसिस व्याधी हा परिणाम होतो. 6. कीडनाशके. कीटकनाशकांची निर्मिती व वापर यामुळे हवा दूषित होते. त्याचा आपल्या शरीरावर दीर्घ श्वसनामुळे मृत्यू होण्याचा परिणाम होऊ शकतो. 7. मिथेन CH4. हा वायू कारखान्यातून होणारी वायुगळती यातून विषारी वायू हवेत मिसळला जातो. त्याचा परिणाम विषबाधा, दमा, त्वचेचा कर्करोग अशा प्रकारचे विविध परिणाम आपल्या शरीरावर होतात. या प्रकारे आपण हवा प्रदूषके, स्रोत व त्याचे आपल्या शरीरावर होणारे परिणाम आपण वरील तक्त्याद्वारे अभ्यासले आहेत. हवा प्रदूषणाचा जीवसृष्टीवर विपरीत परिणाम होतो. वनस्पतींवर होणारे परिणाम म्हणजेच वनस्पतीमधील पानातील पर्णछिद्रे बुजून जातात. तसेच वनस्पतीमधील प्रकाशसंश्लेषणाची क्रिया म्हणजेच फोटोसिंथेसिस प्रोसेस मंदावते. तसेच प्राण्यांवर होणारे परिणाम म्हणजेच प्राण्यांमधील श्वसन दाह आणि डोळ्यांचा दाह हे परिणाम प्राण्यांवर आपल्याला हवा प्रदूषणामुळे होताना दिसून येतात. हवा प्रदूषणाचा जसे जीवसृष्टीवर परिणाम होतो तसेच वातावरणावरही परिणाम होतो. 1. ओझोन थराचा ऱ्हास. 2. आम्लवर्ष. अलीकडच्या काळात प्रकर्षाने जाणवणारा वातावरणावरील परिणाम म्हणजेच ओझोन थराचा ऱ्हास आणि आम्लवर्षा म्हणजेच ॲसिड रेन होय. हवा प्रदूषण कसे टाळता येईल हे प्रतिबंधात्मक उपाय यातून आपण पाहूयात. 1. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरात दूषित कण असतात. त्यासाठी निरोधक यंत्रणा किंवा गाळणी यंत्र अशा प्रकारच्या यंत्रांचा वापर करावा. 2. शहरातील दुर्गंधी पसरविणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी. 3. आण्विक चाचण्या, रासायनिक अस्त्रे यांच्या वापरावर योग्य नियंत्रण असावे. 4. CFC म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन च्या निर्मितीवर बंदी आणावी. अशा प्रकारे आपण हवा प्रदूषणावर प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो. तर आज आपण प्रदूषण म्हणजे काय, प्रदूषके म्हणजे काय, प्रदूषण व प्रदूषके यांची व्याख्या, प्रदूषणाचे विविध प्रकार, हवा प्रदूषण त्याची व्याख्या, हवा प्रदूषणाची कारणे, हवा प्रदूषके, स्रोत व त्याचा परिणाम तक्ता, वनस्पती व प्राणी यांच्यावर होणारे परिणाम, हवा प्रदूषणाचा वातावरणावर होणारे विविध परिणाम, तसेच हवा प्रदूषणावर उपाय हे घटक अभ्यासले आहेत. धन्यवाद.